कसलं स्थळ पाहिजे बोला. कोरेगावातला सिव्हिल इंजिनियर आहे, नाही सरकार नाही प्रायव्हेट नोकरी आहे, नको कॅन्सल. कराड मधलं शिक्षक आहे, सरकारी आहे 20% अनुदान, नको कॅन्सल. साताऱ्यातलं 50 एकर जमीन आहे पोराला, पाहिजे का? शेतकरी पण नको कॅन्सल. मुंबईत सरकारी नोकरीचं पोरग आहे, शिपाई आहे पण, चालतंय का? बरं शिपाई पण कॅन्सल. वाईट पोरग कारखान्यात कामाला आहे, मॅनेजर आहे, साखर कारखाना, नको कॅन्सल. अजून कुसवड्याचं पोरग आहे, रील स्टार आहे, चालतंय कॅन्सल. ठीक आहे. अहो गावात कोणाचा बंगला नाही असा बंगला बांधलाय. अवघड या की तिथंच काय थांबताय? थांबा खाली, एका मिनिटातच आलो. पाहुण्यासनी स्थळ पसंत पडले. काय मामी लय दिवसात आठवण काढली. अव किती बी येऊ दे, किती काय वेबसाईट आली आणि काय मॅरेज ब्युरो आली, माझ्याशिवाय पर्याय का? नाही म्हणजे काय नाही, तसं काय नाही, टेन्शन घेऊ नका. 4-5 स्थळ आहे ती, उद्या गाडी काढा. आपला डायरेक्ट संपर्क असतो. ते वधूवर सूचक मंडळमध्ये कसं काहीतरी आपलं ती फाईल बिल नाही ते जुळत. एक स्थळ आहे माझ्याकडे, पोरगी बीजवर आहे. हो म्हणजे थोड्या दिवसातच डिवोर्स झाला, पोरगीचा घटस्फोट झालाय. अरे माट्या 40 वर्ष झालंय तुझं, तुला कोण आता नवीन पोरगी देणार आहे? तुझा प्रॉब्लेम येतोय लक्षात माझ्या, पण हे बघ, लग्न लावणं लग्न ठरवणं माझं काम आहे, बायको सांभाळणं तुझं काम आहे. तुझा काय कोर्ट कचेरी मॅटर असेल ना तुझा तू बघ. अरे कपिल, पोरगी हाय एक, तू काय टेन्शन घेऊ नकोस. फक्त काय कर, मी उद्या तिकडे जाणारच आहे कोरेगावला, 1000 रुपये दे. हाय का? तुला एका खिशातनं पैसे सोडवणं झाले, ते लग्न करायचे. त्यांचा मोठा भाव मिलिटरीत, हे सुद्धा भरती झालेलं. पण वडील म्हणलं घरचं कोण बघणार? अहो घरचं जळता जळणं झालंय, काय त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला घेऊन बसलाय? तुम्ही रागवून बोलू नका आणि तुम्ही वरडू नका. काय मारायचा विचार आहे काय मला? आता तिथे मी स्थळ चालवलं, मला माहिती आहे तिकडं तसलं काय असेल म्हणून, पोरगं दारोडं निघेल काय.